नमस्ते. मी तुम्हाला ना वरून माझं समोरचं जे गेट आहे ना, म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे ते गेट आहे आणि गेटच्या ह्या उजव्या बाजूला ना बरोबर हे बघा इथे म्हणजे 3 काजूची झाडं आहेत. खरं तर 6 होती, 3 जळून मेली आहेत. आणि नंतर हे 2 माड आहेत नारळाची झाडं. ही 2 इथे नारळाची झाडं आणि हे इथे एक छोटं नारळाचं झाड असं आहे. आणि ह्या बाजूला हे नारळाचंच झाड आहे. आणि इथे मी काजू आंबा वगैरे पण लावले होते आणि फणस पण लावला होता, पण ते सगळे जळून गेलेत ना. आणि असं पुढे चालत चालत आलं ना की ही माझी बोरवेल आहे. तर हा माझा एवढा समोरचा असा परिसर आहे. आणि आता म्हणजे बॅक साईडला काय आहे ना ते तुम्हाला मी खालून दाखवते. आणि हे बघा, हे बोरिंगच्या समोर हे आम्ही बांधलेलं आमचं हे घर आहे सिंधुदुर्गमधलं. तर 2009मध्ये ना मी ही जागा घेतली आणि 2013ला माझ्या नावचा सातबारा उतारा आला. आणि मग तेव्हा ना आम्ही हे घर बांधायला घेतलं. पण मग नंतर ना बऱ्याच अडचणी आल्या. म्हणजे मी आजारी, म्हणजे मिस्टर आजारी पडले, नंतर त्यांचा जॉब पण गेला. आणि मग कसं तरी ना आम्ही म्हणजे मी माझे वगैरे दागिने वगैरे देऊन ना ते वास्तू फक्त आम्ही उभी करून घेतली. आणि नंतर मग हळूहळू आतलं काम करायला घेतलं. आता आपण बॅक साईडला जातोय, तोपर्यंत मी तुम्हाला आमचं काय स्वप्न होतं ते सांगते. तर आम्ही हे ज्यांचं कोणाचं कोकणात मामाचं गाव नाही ना, त्यांच्यासाठी हे मामाचं गाव बनवायचं होतं, म्हणजे मामाचं घर बनवायचं होतं. त्यांच्यासाठी मामाच्या गावाला जाऊया असं म्हणत भाचा भाचींना इकडे आणायचं होतं. पण माझं ते स्वप्न अजूनपर्यंत तरी पूर्ण झालं नाही. आज 12 वर्ष झाली, एक तप पूर्ण झालं, तरी पण हे स्वप्न काही माझं पूर्ण झालं नाही. तर तुम्हाला काय वाटतं की मी इथे मामाचं गाव बनवा बघा तुमच्या सगळ्यांसाठी? तर मला कमेंट करून सांगा. आणि आपण असं हे फिरत फिरत बॅक साईडने पूर्ण आलो, म्हणजे एवढी मोठी सगळी आमची जागा आहे. आणि इकडे पण मी झाडं लावली ती, पण ती सुद्धा सगळी झाडं आमची जळून गेली आहेत. आणि आता हे सगळं मग आता बघू, प्लेन करून सगळं करायचं आहे. आणि असं आता हा बघा, हा सिंगापुरी, त्याच्या बाजूला पण एक सिंगापुरी. आणि हे आहे ना, हे चुलीसाठी ओटा बनवला होता भाईने, मला गेल्या वर्षी बनवून दिला, कारण मला वाकायला आणि बसायला येत नाही आणि मला चुलीवर जेवण करायला खूप आवडतं. म्हणून मग त्याने हा जो ओटा बनवून दिला. पण त्याच्यावरती चूल घ्यायची मात्र राहूनच गेली, अजूनपर्यंत काही घेतलीच नाही मी चूल. आणि असं करत आपण हे परत पुन्हा फ्रंट साईडला आलेलो आहोत. हा सगळा समोरचा परिसर आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी इथे मामाचं, माझ्या भाचाभाचींसाठी मामाचं गाव घर बनवायचं का? तुम्हाला काय वाटतं? आवडलं तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा मला. थँक्यू.